सोलापुरात महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन। महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेला उजाळा देणारी चौथी महिला महाराष्ट्र केसरी तसेच वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2026चे भव्य आयोजन सोलापूर येथे करण्यात आले आहे। कैय्य सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहे। ही स्पर्धा 8 ते 19 मार्च 2026 दरम्यान दररोज सायंकाळी 5 ते 9 या वेळेत हरिभाई देवकरण प्रशाला होम मैदान परिसरात रंगणार असून राज्यभरातील नामांकित महिला व पुरुष पैलवानांचा सहभाग अपेक्षित आहे। विशेष म्हणजे महिला स्पर्धेसोबतच खुल्या गटातील पुरुष कुस्ती स्पर्धांचाही समावेश करण्यात आला आहे। स्पर्धेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस व उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे। याशिवाय राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे तसेच विविध आमदार आणि स्थानिक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास किया सोनेट कार तर उपविजेत्यास रॉयल एनफील्ड बाईक देण्यात येणार आहे। विविध वजन गटांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत। पुरुष गटातील स्पर्धांसाठीही 4,000 ते 30,000 रुपयांपर्यंत बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। वजनाची अट असून वयाची अट नाही या निकषावर स्पर्धा खेळविण्यात येणार आहे। या स्पर्धेचे आयोजन निर्झरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती अळीमोरे साखरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे। कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। सिद्धेश्वर पावननगरीमध्ये कैलासवासी सिद्धारामण्णा साखरे यांच्या स्मरणार्थ चौथी महिला महाराष्ट्र केसरीचं आयोजन केलं। या पत्रकार परिषदेसाठी आमचे ताई स्वाती आळीमुरे व त्यांचे पती सोमनाथ आळीमुरे हे आमचे गावचे जावाई, सिद्धवानांचे जावाई। आज मी ग्रामस्थ त्यांचं एक कार्यकर्ता म्हणून आज सिद्धवाना साखरे आमच्यात नाहीत। त्यांनी जे बोरामणीला कुस्ती किंवा बोरामणी जिल्ह्याला कुस्तीचं जे काय महत्त्व होतं ते बालारपीसोबत कुस्ती करून एक मोठा मल्ल महाराष्ट्रामध्ये आदर्श त्यांच्या डोळ्यापुढे ठेवून आज सिद्धवाना साखरे म्हणजे एक कुस्तीमध्ये एक माहीर असलेले कुस्तीगर होते। त्यांनी त्यांचे जे डाव होते असं सांगितलं जातं, दोन्ही बाजूनं टांग मारलं जातो, आता ते काय येत नाही म्हणून असं मेकाले साहेब सांगितलं जात आहे। परंतु कुस्तीचे किस्से करत असताना आमचं गाव एक ह्या जिल्ह्याचं नाव असू दे, महाराष्ट्राचं नाव असू दे, बोरामणीचं नाव करण्याचं काम किंवा जिल्ह्याचं नाव करण्याचं काम कुस्तीमध्ये पैलवानकीमध्ये महाराष्ट्रामध्ये नाव करण्याचं काम आज सिद्धवाना साखरेंच्या माध्यमातून झालं। परंतु ते आज आपल्यातून निघून गेले, दुःखद निधन झालं। त्या निमित्तानं आपल्याला कुस्ती स्पर्धा भरवायची वेळ आली आणि एक लोकांना आदर्श निर्माण करण्याचं काम आज स्वाती आळीमोरे यांच्या माध्यमातून होत असताना या पत्रकार परिषदेसाठी मेकाले साहेब, पंचायत समिती दक्षिणचे नूतन उपसभापती आज गड्डू सोमनाथ पटणी तसंच सर्व त्यांची टीम पैलवान आज उपस्थित आहेत। आज महाराष्ट्रामध्ये कुस्तीचं एक महत्त्व वेगळं आहे आणि पूर्वी कुस्ती खेळत असताना मातीमध्ये असू दे किंवा आता अलीकडच्या काळात मॅटमध्ये असू दे, कुस्ती करण्यासाठी पूर्वी घराघरात एक पैलवान निर्माण झालं पाहिजे। त्यांचे जे काय उन्नती आहे शारीरिक दृष्टिकोनातून, शरीर जे संपत्ती आहे हे शरीर संपत्ती कुठं मिळत नाही। प्रत्येक घरात एक पैलवान झालं पाहिजे अशी एक भूमिका त्यांची होती आणि त्यांनी त्या काळात आमच्या गावामध्ये 11 ते 12 तालिमी आहेत आता सध्या सुद्धा। आणि सिद्धवाना साखरे हे त्यांनी स्वतः तालीम तयार करून त्या तालमीमधून लहानाचं मोठं होऊन आज कुस्तीचं नाव करण्याचं काम केलं। त्यांच्या माध्यमातून
मोठमोठे पदावर आज त्यांनी कुस्तीच्या स्पर्धेतून मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांनी पोलीस भरतीमध्ये गेले.